तुळजाभवानी मातेचा अलंकार असलेल्या तुळजापूरच्या कवड्या वापरून 4.5 फुटाच्या गणेश मूर्तीला संतोष हरबा यांनी आगळ्या पद्धतीने सजवलंय। विशेष म्हणजे तुळजापूर येथून आणलेल्या कवड्या वापरून संतोष हरबा यांनी 1 महिना मेहनत घेत ही बाप्पाची मूर्ती सजवली आहे। गोंदिया शहरातील पाणी ओसरलं आहे, मात्र गोंदिया शहरातील सूर्याटोला भागात असलेला बांध तलाव पूर्ण भरल्यानं पाणी ओव्हरफ्लो झालंय। त्याच्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून रस्त्यावर देखील पाणी जमा झालंय। लोकांच्या घरात पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं नुकसान झालंय। गोंदिया शहरातील पाणी ओसरलेलं आहे, मात्र इथला सूर्याटोला धरण तलाव हा ओव्हरफ्लो झालाय। त्यामुळे या तलावातून पाणी या गोंदिया शहरात गेलेलं आहे। गोंदिया शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। सोयगाव तालुक्यातील फरदापूर ठाणे अंतर्गत येणाऱ्या चारूतांडा येथे पपईच्या शेतामध्ये गांजाची लागवड केली आहे। याबाबतची माहिती फरदापूर पोलिसांना मिळताच शेतकरी आकाश राठोडच्या पपई शेतात लागवड केलेली गांजाची झाडं ताब्यात घेऊन शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी दिलेल्या बोटीची आणि लाईफ जॅकेटची दुरावस्था झाली आहे। तापी काठावर असलेल्या अनेक बोटी मोडकळी झाल्यात। स्वयंसेवकांकडून मानधन मिळत नसल्याचं समोर आलंय। भंडारा जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला, तर भंडारा गोंदिया जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला। त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय। भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये मंगळवारी ढगफुटी सारखा पाऊस झाला। आमगाव शहरातील एका इमारतीचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी विद्युत प्रवाह बंद करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विद्युत धक्क्यानं मृत्यू झालाय। गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाला। गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले। अनेक भागाला पुराचा फटका बसला असून नदी नाले तुडुंब भरलेत। अनेक मार्ग बंद आहेत। दरम्यान रात्रीपासून पावसानं विश्रांती घेतली। जिल्ह्यातील परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे। भिवंडी शहरातील वराळदेवी मानसरोवर परिसरात ज्ञानेश्वर चिंतेवार यांनी घरगुती गणपती देखाव्यात आजीची आठवण या विषयावर चलचित्र उभारलं। आठवणीतील आजी रेखाटून नवीन पिढीला आजीची माहिती कळावी यासाठी ज्ञानेश्वर चिंतेवार यांनी हा देखावा सादर केलाय। वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून कायद्याविषयी जनजागृती करण्याकरता विविध कार्यक्रम पार पडले जात आहेत। गणेश उत्सवानिमित्त वाशिम शहरातील विविध गणेश मंडळांसमोर पथनाट्य सादर करून पॉक्सको कायद्याची जनजागृती करण्यात आली आहे। आंतरराज्यातील टोळीकडून शहरात घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे। देशी बनावटीच्या गावठी कट्ट्यासह 10,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज MIDC पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या 4 कुख्यात चोरट्यांना ताब्यात घेतले। परभणी जिल्ह्यातील कोल्हेवाडी गावाला जायला 75 वर्षांपासून रस्ता नाही। 1.5 किलोमीटर रस्ता मिळावा यासाठी वारंवार प्रशासनाला साकडं घातलं गेलं, मात्र प्रशासकीय काम आणि 6 महिने थांब या म्हणीचा अनुभव इथल्या नागरिकांना आलाय। अखेर प्रशासनाच्या आश्वासनाला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावरील चिखलात लोळत अनोखा आंदोलन केलंय। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील गौरी चौधरी या विद्यार्थिनीला गारद फाउंडेशनकडून किटचं वाटप केले गेले। मोनिशा डागा यांच्यातर्फे स्पोर्ट बॅग देण्यात आली आहे, तसंच स्पोर्ट शूज आणि स्पोर्ट ड्रेसची सोय करण्यात आली आहे। संस्थेमार्फत लवकरच गौरीकडे हे सर्व किट सुपूर्द केले जाणार आहे। अत्यावश्यक क्रीडा साहित्याच्या अभावामुळे गौरीच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीत अडथळा होता तो दूर होणार आहे। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला। तिरोडा तालुक्यातील चिखले येथे 6 नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते। त्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला पाचारण केले गेलं। अखेर 6 जणांना वाचवण्यात या टीमला यश आलंय।